फिरोजा जो सलमान खान वापरतो, हा मोस्टली तुमचा जो थ्रोट चक्र आहे त्याच्यासाठी, जसं मी म्हणलं की बोलताना कॉन्फिडन्सची फार कमी जाणवते, इंटरव्ह्यू मध्ये चॅलेंजेस येतात, लहान मुलं घरी मोकळेपणाने व्यक्तच होत नाहीत, शेअरिंग फार कमी आहे, दोन कपल्स मध्ये पण कम्युनिकेशन तेवढं नाहीये, त्यांच्यासाठी आपण हा देतो. आणि हा लक साठी, जसं मी म्हणलं की 6 आणि 24 आणि 15 नंबर त्यांच्यासाठी फार लकी आहे. हा अमेथिस्ट आहे, जो आपण लहान मुलांसाठी सजेस्ट करतो मेमरीसाठी. तुमचं वय समजा वर्ष 30 पेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला थोडं डिप्रेस आणि एन्झायटी जाणवते, ओव्हर थिंकिंग होत आहे, त्याच्यासाठी पण हा अमेथिस्ट हा जास्त लाभदायी राहील. वन ऑफ माय फेवरेट टायगर आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स, गुड लक, त्यानंतर कम्युनिकेशन, ग्रास्पिंग आणि कस्टमरला अट्रॅक्ट करायचं असेल तर हा टायगर आहे तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. डिसिजन मेकिंग पॉवर हल्ली फार वीक असते, कन्फ्युजन फार असतं, त्याच्यासाठी तुम्हाला हा टायगर आहे हेल्पफुल राहील. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, काही मुलं कोर्सेस वगैरे करतात, पण क्लायंटचं असं असतं की आमच्या मुलाला आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला 6 महिने घातला होता, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाल्यासारखी वाटतच नाही, वेळ द्यावा लागतो, आणि त्याच्यात हा क्रिस्टल जरी घातला तरी ते स्ट्रॉंग होऊ शकतात. त्यानंतर आहे ओपल, खूप माइल्ड आणि छान. हा सेम कोणत्याही लक फॅक्टरसाठी जे सेल्समध्ये आहेत पण कमी पडतात, टार्गेट्स कम्प्लीट होत नाही, त्यांच्यासाठी हा खूप छान आहे. फिमेल्सची हेल्थ असेल, मेंटॅलिटी असेल, त्याच्यासाठी पण हा हेल्पफुल राहील. तर सनस्टोन, ज्यांची बर्थ डेट 1, 10, 19, 28, जसं तुम्ही म्हणलात की बर्थ डेट करून क्रिस्टल, त्यांना सगळं पाहिजे त्यांच्या नशिबाने, त्यांच्या लक नुसार, तर त्यांनी हा सनस्टोन घालायचा. नॅचरल पण येतो याच्यामध्ये, त्याचा शेड फक्त थोडा वेगळा असतो. नंतर आहे या सिट्रीन, पॅनक्रियाज किंवा मग किडनी रिलेटेड काही इश्यूज आहेत, स्टमक रिलेटेड काही आहेत, त्याच्यासाठी हा हेल्पफुल आहे. तसंच प्रॉस्पेरिटी, वेल्थ आणि सेव्हिंग्स, त्याच्यासाठी पण हेल्पफुल राहील.